नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देवेन लवटे तुमच्या सगळ्याचं या लेक्चरमध्ये स्वागत करीत आहे. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. तर त्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत इयत्ता 12वी फिजिक्समधील तिसरा जो टॉपिक आहे केटीजीएम रेडिएशन्स, यामधील एक्झाम्पल्स आहे. हे एक्झाम्पल्स, त्यामधील नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत. ओके, फळ्यावरती एक्झाम्पल लिहिलेलं आहे, बघूया. त्याचा गिव्हन डाटा आपण ते एक्झाम्पल समजून घेऊया आणि त्यानंतर त्याला आवश्यक असणारा फॉर्म्युला कोणता आहे आणि व्यवस्थितरित्या त्याचं स्पष्टीकरण बघूया, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल जर परीक्षेमध्ये आली तर निश्चितच तुम्हाला सोडवता येतील. चला तर मग स्टार्ट करूया. काय एक्झाम्पल? कंपेअर द आरएमएस स्पीड. कंपेअर म्हणजे तुलना करा. कंपेअर द आरएमएस स्पीड ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल्स at 27 degree Celsius with RMS speed of oxygen molecules at 27 degree Celsius. म्हणजे हायड्रोजनच्या 127 अंश सेल्सिअसला हायड्रोजन जे काही मॉलिक्युल्स आहेत त्यांचा आरएमएस स्पीड आणि ऑक्सिजनचं 27 अंश सेल्सिअसला असताना त्या ऑक्सिजन मॉलिक्युलचा आरएमएस स्पीड, ह्या दोन हायड्रोजन आणि ऑक्सिजन मॉलिक्युलच्या रूट मीन स्क्वेअर स्पीडची तुलना करायची आहे वेगवेगळ्या तापमानाला. आणि पुढे काय दिलंय? मॉलिक्युलर मास ऑफ हायड्रोजनचं मॉलिक्युलर मास दिलेला आहे किती, आणि ऑक्सिजनचं आपल्याला माहित आहे हायड्रोजनचं 2 आहे आणि ऑक्सिजनचं 32 आहे. तर या दिलेल्या एक्झाम्पल वरून आपण काय करूया? गिव्हन डाटा लिहूया. ओके, तर पहिल्यांदा काय सांगितलंय? आरएमएस स्पीड कंपेअर करायचं हायड्रोजन मॉलिक्युलचं कुठल्या तापमानाला? हायड्रोजन 127 अंश सेल्सिअस. तर आपण TH2 असं म्हणूया, 127 अंश सेल्सिअस, 127 डिग्री सेल्सिअस. याचं कन्व्हर्शन आपल्याला करायचं आहे कशामध्ये? केल्विन मध्ये करून घेऊया लगेच. केल्विन हे SI युनिट आहे, आपल्याला माहित आहे. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 273 केल्विन, म्हणजेच 127 अंश सेल्सिअस म्हणजे 273 आपण घेतलं, म्हणजेच किती येणार आहे तापमान बघा. TH2 273 आणि 27 3 झाले आणि हे 400 केल्विन. म्हणजे पुढे आपल्याला ज्यावेळेस TH2 ज्यावेळेस हायड्रोजनचं टेम्परेचर याची व्हॅल्यू बघायची आहे त्यावेळेस आपण ही भरूया, म्हणून आपण या ठिकाणी याला जस्ट बॉक्स केला. त्यानंतर पुढे काय सांगितलंय? विथ आरएमएस स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल ॲट 27 डिग्री सेल्सिअस. चला लिहूया मग. ऑक्सिजन TO2 दॅट इज द टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल्स 27 डिग्री सेल्सिअस. याचंही कन्व्हर्शन आपण कसं करूया? केल्विन मध्ये करूया. TO2 which is equal to 27 plus 273. So it becomes TO2 which is equal to किती येणार आहे? 27 आणि 273 300 केल्विन. इथं पण आपण काय करूया? याला एका बॉक्स मध्ये बंद करूया. ही व्हॅल्यू आपल्याला पुढे घ्यायची. यानंतर अजून काय दिलेलं आहे ते आपल्याला बघायचं. गिव्हन डाटा फक्त आपण टेम्परेचर बघितलं, मॉलिक्युलर मास दिलेला आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं आपल्याला दिले मॉलिक्युलर मास किती दिलेला आहे बघा. हायड्रोजनचं किती आहे? 2 आहे आणि ऑक्सिजनचं किती आहे? 32 आहे. म्हणजेच मॉलिक्युलर मास साठी आपण काय वापरतो? m. So for hydrogen MH2 which is equal to 2 and MO2 which is equal to 32. ओके, आणि आपल्याला विचारलंय काय? कंपेअर द आरएमएस स्पीड ऑफ हायड्रोजन. आरएमएस स्पीड साठी आपण काय वापरतोय? V. आरएमएस पण म्हणतोय ऑफ हायड्रोजन ऑफ H2 और आपण असे लिहू शकतोय VH2 to VO2. That is RMS speed of hydrogen molecule to
आरएमएस स्पीड ऑफ ऑक्सिजन. तर हे गिवन डाटा आपल्याला झाले. यानंतर आपण काय करणार आहोत, याच्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, कोणता फॉर्म्युला आपल्याला माहित आहे आरएमएस स्पीडचा. बघा बरं, कुठला फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल यासाठी आपल्याला माहित आहे व्ही आरएमएस विच इज इक्वल टू अंडर रूट 3RT डिवायडेड बाय m0 दॅट इज मॉलिक्युलर मास. हा फॉर्म्युला आपल्याला याच्यासाठी वापरायचा आहे. मग तो येईल हायड्रोजनसाठी असाच येणार आहे ऑक्सिजनसाठी. पण या फॉर्म्युल्यावरून आपल्याला दिलेली माहिती काय बघा, टेम्परेचर आणि मॉलिक्युलर मास दिलेला आहे. म्हणजे या फॉर्म्युल्यातला आपल्याला याचा संबंध VRMS चा संबंध टेम्परेचरशी आणि मॉलिक्युलर मासशी कसा आहे तो संबंध आपण या ठिकाणी लिहूया. म्हणजे बघा V that is VRMS which is directly proportional to under root absolute temperature and inversely proportional to under root molecular mass. यावरून फक्त आपण बाकीच्या टर्म रेशो घेतल्यानंतर काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजे आपण हाच फॉर्म्युला या ठिकाणी लिहू शकतोय. कशा पद्धतीने बघा, एकदा हायड्रोजन आणि ऑक्सिजन साठी म्हणजेच काय VH2 upon VO2 which is equal to काय येईल बघा, T. व्यवस्थित आपण या ठिकाणी लिहूया, थोडस खाली लिहितो म्हणजेच VH2 upon VO2 which is equal to काय, अंडर रूट TH2 upon MH2 ओके डिवायडेड बाय VO2 ची व्हॅल्यू अशाच पद्धतीने असणार आहे अंडर रूट TO2 अपॉन MO2 असे असणार. बरोबर. मग आता आपण काय करायचं, काय होणार आहे बघा, हा छेदाचा छेद आहे अंशस्थानी येईल. म्हणजेच काय येईल बघा, इथं आपल्याला सांगता येईल VH2 upon VO2 that is RMS speed of hydrogen molecule divided by RMS speed of oxygen molecule. काय, अंडर रूट TH2 upon TO2 as it is into हे काय होणार आहे MO2 अंशस्थानी जाईल डिवायडेड बाय MH2. आता काय करायचं आपल्याला, व्हॅल्यू आपण ठेवूया. काय व्हॅल्यू प्रत्येकाच्या खालच्या ओळीला VH2 upon VO2 which is equal to under root काय TH2 काय टेम्परेचर ऑफ हायड्रोजन 400 केल्विन. सो 400 केल्विन डिवायडेड बाय TO2 टेम्परेचर किती आहे इथलं आपण घ्यायचं बॉक्स मधलं 300 केल्विन इनटू मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन MO2 किती आहे 32 आहे डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ हायड्रोजन 2 आहे. मग 0 0 कॅन्सल 0 0 कॅन्सल 2 6 जा 2 16 जा 32. म्हणजेच आपल्याला काय येईल बघा, सांगता येईल या बाजूला शिल्लक राहिलेले टर्म कुठले आहेत, VH2 upon VO2 which is equal to अंशस्थानी काय असेल वर्गमुळामध्ये 4 गुणुले इथं 16 भागिले छेदस्थानी काय आहे फक्त 3 राहिले. मग आपल्याला माहित आहे 16 चोक बघूया 16 चोक किती आलं 64 भागिले किती 3 म्हणजेच 64 हे 8 चा वर्ग आहे म्हणजे 64 चं वर्गमूळ 8 म्हणजेच काय बघा VH2 upon VO2 which is equal to 8 that is the square root of the value of under root 64 that is 8 and this remains in square root of 3. म्हणजेच आपल्याला सांगता येईल काय की VH2
VO2 which is equal to at S2 अंडर रूट 3 अशा पद्धतीने सांगताय किंवा इथं आपल्याला सांगताय VH2 VO2 at S2 रूट 3 अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. तर हे फायनल आपलं अशा पद्धतीनं कंपेअर आपण केली, तुलना केली आरएमएस स्पीड ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल आरएमएस स्पीड ऑफ ऑक्सिजन एट S2 रूट 3 अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. बघा समजलं का? समजलं का? येस. ठीक आहे.